नमस्कार, प्रणिता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी आज घरच्या घरी मस्तपैकी बेसनच्या पिठापासून शेव बनवलेली आहे आणि ही शेव तुम्ही अशी खाऊ शकता, कुठल्या चिवड्यांमध्ये घालू शकता, भडंगमध्ये घालू शकता। एकदम सोप्या पद्धतीत बनते। मार्केटवरून शेव आणण्याची काही गरज नाही, अगदी घरच्या घरी छान पद्धतीत ही शेव बनवून तयार होते। चला तर मग पाहू ही शेव कशी बनवली। ही शेव बनवण्यासाठी मला इथं आता बेसन लागणार आहे। इथे मी एक मोठं भांडं बेसन घेतलेलं आहे। तुम्हाला जेवढी शेवची क्वांटिटी बनवायची आहे तेवढे तुम्ही बेसन घेऊ शकता। त्याच्यामध्ये मी पिवळा कलर येण्यासाठी हळद घातलेले 1 चमचा, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि इथे मी गरम तेल घातलेलं आहे। हे तेल मी एकदम कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आणि हे तेल मी एक छोटे 2 चमचे होतील एवढे घातलेलं आहे आणि हे छान आता मिक्स करून घेते। इथे हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये थंड पाणी घालायचं आहे। थंड पाणी घालून अगदी थोडं थोडं पाणी घालत हे छान असं पीठ भिजवून घ्यायचं आहे। इथे मी हे थोडं थोडं पाणी घालत पीठ छान असं भिजवून घेतलेलं आहे। इथे हे पीठ एकदम चिकट असतं त्यामुळे मी हे या चमच्यानेच भिजवलेलं आहे। छान असं हे पातळसर भिजवून घ्यायचं। इथे शेव पाडण्यासाठी हे पीठ बनवून तयार झालेलं आहे। आता मी शेव बनवायला घेते। त्यासाठी मी इथे साचा घेतलेला आहे। याला साचा सुद्धा म्हणतात किंवा शेवगा सुद्धा म्हणतात। इथे मी शेवची आत फिरकी घातलेली आहे आणि मी आतून थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजे हे पीठ चिकटणार नाही, कारण हे पीठ चिकट असतं। आता मी त्याच्यामध्ये थोडं थोडं करत हे पीठ भरून घेते। इथे पूर्ण साचा मी भरून घेणार आहे। जसं आपण चकलीसाठी पीठ भरतो तसंच याच्यामध्ये आता मी हे शेवचं पीठ भरून घेणार आहे। इथं सर्व पीठ भरून झालेलं आहे। आता याच्यामध्ये मी जी एकदम लहान नंबरची शेवची फिरकी आहे ती घातलेली आहे। आता मी झाकण लावून घेते आणि मी ते शेव बनवण्यासाठी एक कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये तेल गरम केलेलं आहे। इथं तेल गरम झालेलं आहे। आता ह्या तेलामध्येच ही शेव पाडायची आहे। ही शेव तेलामध्येच पाडायची असते, कारण ही शेव खाली पाडू शकत नाही। जसे आपण चकल्या कशावरही पाडू शकतो आणि नंतर त्या तेलामध्ये सोडू शकतो, पण शेव हा असा प्रकार आहे की तो डायरेक्ट तेलामध्ये सोडावा लागतो। आता इथे ह्या शेवची एक साईड छान अशी तळून झालेली आहे। मी आता पलटून घेते आणि दोन्ही साईडून छान अशी ही शेव खरपूस तळून घेते। इथे आता ही शेव छान तळून झालेली आहे, मी बाहेर काढून घेते। ही शेव एकदम क्रिस्पी बनते। आता ही शेव काढल्यानंतर ह्याच तेलामध्ये मी दुसरी सुद्धा शेव आता पाडून घेते आणि अशा प्रकारे मी इथे सर्व शेव बनवून घेते। जर चकली खायची इच्छा झाली तर चकली बनवायला खूप प्रोसेस लागते, पण शेव बनवायची म्हटलं तर अगदी 10 ते 15 मिनिटात शेव बनवून तयार होते। ही शेव बनवण्यासाठी बेसन तुमच्या घरी जे शिल्लक असतं त्याच बेसनपासून तुम्ही शेव बनवू शकता। काही डाळ वगैरे भाजून आणून ही शेव बनवायची नाही, अगदी घरचं पीठ आहे त्याच पिठामधून ही शेव बनवू शकता आणि एकदम सोप्या पद्धतीत ही शेव बनवून तयार होते। इथे आता माझी सर्व शेव बनवून तयार झालेली आहे आणि बिलकुल सुद्धा खराब झालेली नाही किंवा तुटलेली नाही, अगदी गोलच्या गोल छान ही शेव निघून तयार झालेली आहे। इथे मी एक भांड पीठ घेतलेल्यापासून एवढी शेव बनलेली आहे। तुम्हाला जर जास्त क्वांटिटीत बनवायची असेल तर तुम्ही भरपूर पीठ घ्या आणि मग शेव बनवा। भरपूर शेव होते आणि खूप छान ही शेव एकदम क्रिस्पी शेव होते। तुम्ही ही बनवलेली शेव 1 महिना पॅकबंद डब्यामध्ये ठेवली तर छान अगदी क्रिस्पी आहे तशीच राहते। तुम्हाला जर ही शेव चिवड्यामध्ये घालायची असेल तर तुम्ही चिवड्यामध्ये घालू शकता, भडंगमध्ये घालू शकता किंवा पाणीपुरी, शेव, भेळ याच्यावरती तुम्ही ही शेव घालू शकता। तुम्ही ही शेव अशी बनवून ठेवली तर तुम्ही केव्हाही घरामध्ये भडंग जर बनवलेला असेल तर पटकन तुम्ही भेळ बनवून खाऊ शकता। तुम्ही ही शेव अशी सुद्धा चहासोबत खाल्ली तरी खूप छान लागते। मग बनवणार ना, एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे, अगदी घरच्या साहित्यात बनवून तयार होते आणि एकदम झटपट होते। अगदी 10 मिनिटात ही शेव बनवून तयार होते। मग कशी वाटली तुम्हाला शेवची रेसिपी? तुम्ही सुद्धा नक्की बनवा। चला तर मग पटकन या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। परत भेटू आपण पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा, मस्त रहा।